विद्यार्थी मैत्रिणींनो, 15 ऑक्टोबर म्हणजेच वाचन प्रेरणा दिन. पूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नेहमी भारतातील प्रत्येक व्यक्ती स्वतःचा सकारात्मक विचार वापरून कसे स्वतःला बदलेल, त्याने भारत कसा शक्तिशाली होईल याचा विचार करत राहायचे. महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. वैज्ञानिक असताना त्यांनी इंडिया 2020 हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून 2020पर्यंत भारत देश कसा समृद्ध राष्ट्रांमध्ये रूपांतरित होईल याचे व्हिजन लोकांसमोर ठेवले. आपणही सर्व त्यात सहभागी होऊया. कहा जाता है, वाचाल तर वाचाल. पुस्तक हे जीवनाच्या अथांग सागरात कसे पोहावे, कसे वागावे, कसे टिकावे हे सांगते. जसे शरीरासाठी आपण व्यायाम करतो, शरीराला आकार देतो, त्याचप्रमाणे वाचन हा बुद्धीचा आणि मनाचा व्यायाम है. उसके कारण ही हमारा जीवन समृद्ध बनता है. वाचन हमारा श्वास बने, पढ़ते रहो, सीखते रहो. हमारे ज्ञान का उपयोग समाज के लिए, देश की प्रगति के लिए इस्तेमाल होगा. हम हमेशा याद रखें, एक पुस्तक, एक बच्चा, एक कलम और एक अध्यापक पूरे संसार को बदल सकता है. पुस्तक हमारा मित्र है, ग्रंथ हेच गुरु. पुस्तक हमारी दुष्ट वृत्तियों से सुरक्षा करती है. अच्छी पुस्तक के साथ में है तो मित्रों को भी कमी महसूस नहीं होती, ज़रूरत नहीं पड़ती. जितने पुस्तकों का अध्ययन हम करते हैं उतना ही उपयोगी मित्र वो हमारा बनता है. अच्छी पुस्तकें सही मार्ग दिखाता है. उत्तम जीवन जीने का संदेश हमें मिलता है. विकास और साक्षरता का एकमेव साधन है पुस्तक. कहानियों के माध्यम से तो बहुत बातें बच्चे सीखते हैं. पुस्तकें सही मायने में जीवन जीना सिखाती है. किताबें संसार को बदलने का साधन है. पुस्तकें चरित्र के निर्माण करती है. उत्तम विचार और पुस्तकों का प्रचार प्रसार किया जाता है. इसलिए 15 अक्टूबर यह वाचन प्रेरणा दिन उस हेतु से मनाया जाता है. एक कहानी है एडिसन की कि जब एडिसन ने बिजली का आविष्कार किया था तो उसके पहले कई सारे उनको प्रयोग करने पड़े. प्रयोग करते 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 एक बार क्या हुआ, उनकी लैबोरेटरी जल गई थी. लेकिन उस समय पर भी वे खुश हो गए थे और खुश होकर अपनी पत्नी को उन्होंने कहा, सारी गलतियाँ जल गई, अभी हमें आशा नहीं छोड़नी है, उत्साह से आगे कार्य जारी रखेंगे. आश्चर्य ये हुआ कि बिजली का आविष्कार होने में वे सफल बन गए. तो इस तरह से अगर बच्चों को कहानियाँ वगैरह पुस्तकों के माध्यम से पढ़ने को मिलते हैं तो उनके अंदर भी आत्मविश्वास कि मैं कर सकता हूँ, कितना भी मेरे जीवन में दुख आए, समस्या आए या मैं पराजित हो चुका, असफल हो चुका, तो भी मैं कर सकता हूँ. तो ऐसे बहुत कहानियाँ रहती हैं कि उनके माध्यम से बच्चों को कुछ सीख मिलती है. डॉक्टर अब्दुल कलाम, इनके जीवन की एक कहानी है कि जिस ज़माने में लोग धर्म को लेकर बहुत ही कट्टरता से पालन करते थे, तो एक विज्ञान के शिक्षक थे. वे भी कट्टर परिवार के थे, लेकिन उन पर किसी भी बात का असर नहीं होने देते थे. वे हमेशा मिलजुल कर रहने की बात करते थे. एक बार उन्होंने अब्दुल कलाम को कहा कि तुम मेरे घर पर खाना खाने के लिए आओगे. तो अब्दुल कलाम तो बहुत खुश हुए थे, लेकिन गुरुजी की पत्नी से वे डरने लगे क्योंकि वो मैं मुस्लिम होने के कारण खाने वाले कमरे में मुझे आने की अनुमति नहीं देगी.
लेकिन फिर भी वे गए। गुरुजी ने उनका स्वागत करके हॉल में खाने के लिए बिठा दिया। उन्होंने पत्नी को आवाज़ दी। वह तो क्रोधित हो गई, लेकिन उनके गुरुजी ने स्वयं अब्दुल कलाम की उनको खाना परोस कर दिया। उनका खाना हुआ, वे घर जाने के लिए निकले। गुरुजी ने फिर से अब्दुल कलाम को भोजन का आमंत्रण दिया और कहा, घबराओ मत, एक बार समाज में परिवर्तन लाने का सोच लिया तो कठिनाइयाँ आती रहेगी। फिर दोबारा अब्दुल कलाम गुरुजी के घर भोजन के लिए गए। तो इस बार गुरुजी की पत्नी ने उन्हें खाना परोसा। इतना ही नहीं, तो वह खुद अब्दुल कलाम को खाना खिला रही थी। उन्होंने सोचा शायद पत्नी को इस बात का एहसास हुआ कि मानवता में कोई बड़ा कोई नीचा नहीं होता। तो गुरुजी सुब्रमण्यम से उन्होंने प्रेरणा लेकर जीवन में आने वाली समस्याओं से सामना करना सीखा और तब से वे अपने जीवन में किसी भी बात पर, किसी भी समस्या पर न डरते हुए, पीछे न हटते हुए आगे बढ़ते गए। वे ही आगे जाकर देश के राष्ट्रपति बने और आज सभी दुनिया उन्हें एक मिसाइल मैन करके पहचानते हैं। मैं भी उनको बहुत बहुत धन्यवाद देती हूँ, उनको प्रणाम करती हूँ। धन्यवाद। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑक्टोबर आजचा दिवस म्हणजे वाचन प्रेरणा दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करत आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्या जीवनामध्ये वाचनाचं महत्त्व खूप आहे. आपल्याला सगळेच जण वाचनाचं महत्त्व सांगत असतात, परंतु आपण खरंच वाचन करतो का? आपल्याला सर्वांना वाचायला आवडतं का? आणि वाचून काही फायदे होतात का? लोक वाचनाला एवढं का महत्त्व देतात, याचा आजच्या दिवशी विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की वाचनामुळे मेंदूला चालना मिळत असते. नवनवीन शब्दांमुळे त्यांच्यात प्रगती होत असते. वाचनामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळते, त्याचप्रमाणे आपल्या ज्ञानात सुद्धा भर पडत असते. सध्या आसपास अनेक मनोरंजनाची साधनं उपलब्ध आहेत. दूरदर्शन, संगणक आणि त्यावर खेळले जाणारे खेळ, मोबाईलवरील खेळ अशी साधनं आपल्याला मानसिक आनंद देतात. पण वाचनामुळे आपण लेखकाने लिहिलेल्या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी अनुभव घेतल्याचा आनंद मिळतो. त्यातील प्रत्येक पात्र आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा जगत असतो. वाचताना आपण लेखकाचं म्हणणं ऐकत असतो. सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कोणाला वेळ असतो? वाचनामुळे आपल्याला इतरांचं ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआपच संयम राखायला शिकतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपल्याला वाचनामुळे अनेक नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होतात, ही गोष्ट लक्षात असू द्या. अनेक ठिकाणी वाचनीय ज्ञान चांगले असते, त्याला उत्तम प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळत असतात. जर तुमचं वाचन उत्तम असेल तर काम करताना ईमेल लवकर समजून घेण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या कामाला गती वाढते. आपल्या सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा भर पडत असते. आपल्याला जर वाचनाची सवय असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेमध्ये आपले मुद्दे किंवा आपलं मत स्पष्टपणे मांडू शकतो. त्यामुळे आपल्याला त्यांच्यात मिसळण्यास मदत होते आणि वाचनामुळे आपली मतं आपण ठळकपणे स्पष्टपणे मांडू शकतो. त्यामुळे विद्यार्थी मैत्रिणींनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपण सगळ्यांनीच वाचनाचा मनसोक्त आनंद लुटला पाहिजे. आपल्याला आवडणाऱ्या विषयापासून आपण वाचनाची सवय लावली पाहिजे. वाचन ही गोष्ट खरं तर एका दिवसात होणार नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठून तरी सुरुवात करावी लागणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंत अनेक लेखक होऊन गेलेले आहेत आणि या सर्व लेखकांनी उत्कृष्ट अशा साहित्याची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही साने गुरुजींपासून कथामाला वाचायला सुरुवात करा. अगदी साने गुरुजींची श्यामची आई,
सुंदर आणि अप्रतिम अशी भाषा आणि मायलेकराचं अतूट असं सुंदर वर्णन या पुस्तकामध्ये आहे आणि साने गुरुजींनी हे पुस्तक लिहून आपलं नाव इतिहासामध्ये अजरामर केलेलं आहे. त्याचप्रमाणे वि स खांडेकरांचं ययाती आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत की ज्यांची नावं मी इथे सांगितली तर कदाचित आपल्याला इथे वेळ कमी पडेल. मला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की सध्या करोनामुळे आपलं जग बंदिस्त झालेलं आहोत. आपण सगळे ऑनलाईन शिकतच आहोत. पण ऑनलाईन शिकत असताना जरी आपल्याला बाहेर वाचनालयात जाता येत नाही तरी सुद्धा आता सध्या आपल्याला ऑनलाईन वाचन करण्याची खूप मोठी संधी पण उपलब्ध करून दिलेली आहे. ऑनलाईन कोणतंही पुस्तक तुम्ही इथे सहज वाचू शकतात. सुंदर सुंदर पुस्तकं वाचा, पुस्तकांशी मैत्री करा आणि या काळामध्ये आपली विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढवा. यामुळे काय होणार आहे तर निबंध लेखनासाठी, जाहिरात लेखनासाठी आणि तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी सुद्धा वाचनाचा तुम्हाला सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. तेव्हा आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण सगळ्यांनी एक पण करूया की जोपर्यंत आपण घरी आहोत तोपर्यंत आपण अभ्यास तर करणार आहोतच, पण त्याशिवाय आपण उत्कृष्ट आणि चांगली चांगली पुस्तकं ऑनलाईन वाचण्याचा आनंद घेऊया. धन्यवाद. सुप्रभात विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज 15 ऑक्टोबर संपूर्ण जगात मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. आपण हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ, कवी, तत्वज्ञ आणि एक सहृदयी माणूस म्हणून भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आपण सर्वजण ओळखतो. रामेश्वरम येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कलाम यांनी जीवनात अतिशय असामान्य असं कर्तृत्व गाजवलं. 1958 मध्ये DRDO मध्ये सायंटिस्ट झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर विक्रम साराभाई व प्राध्यापक सतीश धवन यांच्यासोबत काम केलं. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल प्रोग्रॅमचे ते प्रमुख होते. अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अर्जुन हा मॅन बॅटल टँक रणगाडा व लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट याच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्रिशूळ, अग्नी, पृथ्वी, आकाश, नाग या अग्निबाणांची निर्मिती केली. पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, रामानुजम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं. विज्ञानाचा परमभक्त असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा छंद होता. मुलांमध्ये रममाण होण्याचाही छंद होता. युवकांशी बोलणे, लहान मुलांशी संवाद साधणे यात ते मनापासून रमून जात असत. त्यामुळेच त्यांना लोकांचे राष्ट्रपती असेही म्हटलं जात असे. त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली. त्यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना ते नेहमी म्हणत की वाचनाने माणूस नम्र होतो, विचार करण्यास प्रवृत्त होतो आणि विचार केला म्हणजे त्याच्या हातून कृती घडते, अर्थातच कृतिशीलता निर्माण होते. वाचनाने ज्ञानात भर पडते. वाचणाऱ्या माणसाला इतर कोणतेही व्यसन लागत नाही. तेव्हा दररोज ठरवून 15 मिनिटं, 20 मिनिटं, जेवढा वेळ आपल्याला शक्य असेल तेवढा वेळ एखादं तरी पुस्तक रोज नेमानं वाचत जा. एखादं असंच पुस्तक आपल्या आयुष्याला निश्चितच कलाटणी देऊ शकतं. विद्यार्थिनी मैत्रिणींनो, 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणूनही आपल्याला माहिती आहे. सध्याच्या कोविड-19च्या महामारीच्या काळात आपल्या सगळ्यांना हात धुण्याचं म्हणजेच स्वच्छतेचं महत्त्व लक्षात आलं आहे. तेव्हा सगळ्यांनी हात धुवा, स्वच्छ रहा, स्वस्थ रहा आणि दररोज वाचन करा. धन्यवाद.